श्रीमंत व्यक्तीवर कोणते 3 अनर्थ येऊ शकतात या संदर्भात देवाने ओवी सांगितलेली अध्याय नंबर 23 ओवी नंबर 333. देव म्हणतात, स्त्री, द्यूत आणि मद्यपान यातीही ते वाढवी धन, हे 3 अनर्थ दारुण धनवंता पूर्ण आदळती. म्हणजे श्रीमंत व्यक्तीवर 3 भयंकर अनर्थ कोसळतात. कोणते 3 आहेत ते? पहिला आहे स्त्री संग. म्हणजे पैसा जास्त झाला की माणसाच्या मनाला वासनांकडे प्रवृत्ती होते आणि तो व्यक्ती पैसा जास्त असल्यामुळे स्वतःच्या मनाच्या वासनेच्या अधीन गेला तर त्याला स्त्री संघाची आवड लागते आणि मग तो त्या स्त्रीच्या वासनेपायी त्या गोष्टींकडे वळू शकतो आणि ते त्याला नरकामध्ये घेऊन जाऊ शकते. दुसरी गोष्ट द्यूत. द्यूत म्हणजे जुगार. म्हणजे पैशाचा जेव्हा जास्त लोभ होतो, श्रीमंत व्यक्तीकडे पैसा खूप असतो, मग या पैशाचं करायचं काय, तर मग त्याला नको ते बुद्धी सुचते, त्याला जुगार खेळण्याची इच्छा होते. म्हणजे त्याला कमी वेळेमध्ये अजून पैसे कसे मिळवता येतील असा लोभ निर्माण होतो आणि मग जुगार खेळण्याचं काम तो करू शकतो. हे दुसरं अनर्थ जे त्याला परत नरकामध्ये घेऊन जाऊ शकते. हा दुसरा अनर्थ देवाने सांगितलेला. तिसरा अनर्थ मद्यपान. ज्या व्यक्तीकडे खूप पैसा असतो त्या व्यक्तीला मग त्या पैशाचं मौज मजा करण्यासाठी वापर करण्याची इच्छा होते. त्याच्यासाठी मित्रमंडळी ते जमवतो. मग मित्रमंडळींच्या सोबत मद्यपान हे करायला काही कमी करत नाही, कारण बेधुंद अवस्था त्यांना आवडते आणि अशा वेळी मद्यपान मित्रमंडळींच्या संगतीने सहज होऊ शकते. पण पैसा जास्त आला की हे 3 अनर्थ श्रीमंत व्यक्तीवर कोसळू शकतात. म्हणून श्रीमंत व्यक्तीने पैसा जास्त जरी आला आपल्याकडे तर या 3 गोष्टींपासून सावध राहावं असं देव या ठिकाणी सांगत आहेत. स्त्रीसंग, द्यूत आणि मद्यपान या 3 अनर्थांपासून श्रीमंत व्यक्तीने सावध राहावं.